हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. 2 गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. तर मित्रांनो, हा होता आजचा सकारात्मक विचार. यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रात आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांविषयीची माहिती घेत असतो. अशा काही घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 13 जूनच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, आजच्याच दिवशी 1420 साली जलालुद्दीन फिरोजशाह तुघलक दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले होते. 1927 साली अमेरिकन ध्वज अमेरिकेत पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उजव्या हाताने प्रदर्शित केला गेला. 1940 साली जालियनवाला बाग हत्याकांडाला कारणीभूत असलेले गव्हर्नर मायकल ओडवायर यांची हत्या करणारे भारतीय स्वातंत्र्य सेनानी उधम सिंग यांना लंडनमध्ये फाशी देण्यात आली. आजच्याच दिवशी सन 1967 साली प्रसिद्ध भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचं निधन झालं. सन 1969 साली भारतीय मराठी चित्रपट क्षेत्रातील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, मराठा संपादक व प्रख्यात वक्ते प्रल्हाद केशव अत्रे उर्फ प्र.के. अत्रे यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1731 साली स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली होती. 1983 साली पायोनियर 10 हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारे पहिले मानवनिर्मित वस्तू ठरली होती. आजच्याच दिवशी 1909 साली भारतीय कम्युनिस्ट राजकारणी व सिद्धांतवादी तसंच केरळ राज्याचे पहिले मुख्यमंत्री एलामकुलम माणक्कल शंकरन नंबूदरीपाद यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1879 साली थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी व समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू व अभिनव भारत सोसायटीचे संस्थापक वीर स्वातंत्र्य सेनानी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर यांचा जन्म झाला. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी सन 1905 साली भारतवंशीय इंग्लंड कसोटी क्रिकेटपटू दुलीप सिंहजी यांचा जन्म झाला. सन 2000 साली स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने 12 लढतीत विजय मिळवला तर 3 लढती अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. या लढती 3 तास सुरू होत्या. आजच्याच दिवशी सन 1943 साली नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीवरून टोकियो येथे पोहोचले. आजच्याच दिवशी सन 1937 साली भारतीय अमेरिकन संगणक वैज्ञानिक राज रेड्डी यांचा जन्म झाला. सन 1956 साली पहिली युरोपियन चॅम्पियन फुटबॉल स्पर्धा रिअल माद्रिदने जिंकली होती. आजच्याच दिवशी 1934 साली ॲडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची इटलीतील व्हेनिस या ठिकाणी भेट झाली होती. सन 1923 साली भारतीय राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट गीतकार, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेते प्रेम धवन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1944 साली कोरियन राजकारणी व मुत्सद्दी तसंच संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बान की मून यांचा जन्म झाला. सन 1997 साली दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत सुमारे 59 लोक
मृत्युमुखी पडले होते व जवळपास 100 लोक या आगीत जखमी झाले होते. तसंच सन 2008 साली भारतीय कामगार नेते, राजकारणी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते जे चित्तरंजन यांचं आजच्याच दिवशी 2008 साली निधन झालं होतं. आजच्याच दिवशी सन 2012 साली प्रसिद्ध गझल गायक मेहंदी हसन यांचं निधन झालं. मेहंदी हसन खान हे पाकिस्तानी गझल गायक होते. गझल सम्राट म्हणून ते प्रसिद्ध होते. 1979 मध्ये भारत सरकारने त्यांना KL सेहगल संगीत शहंशाह हा पुरस्कार दिला होता. आजच्याच दिवशी 1967 साली विनायक पांडुरंग करमरकर हे प्रसिद्ध शिल्पकार होते आणि त्यांचं 1967 साली निधन झालं होतं. सन 1994 साली पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय तिरंदाज खेळाडू दीपिका कुमारी यांचा जन्म झाला. सन 1980 साली भारतीय साहित्यिक, कादंबरीकार, लघुकथा लेखक, पटकथा लेखक आणि समाजशास्त्रज्ञ इंदू मेनन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1988 साली प्रख्यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धा पदक विजेता पहिली भारतीय आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू महिला श्वेता राठोरे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1950 साली भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ दिवान बहादूर सर गोपाठी यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1990 साली पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या पत्नी व पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेगम राणा लियाकत अली खान यांचं निधन झालं. सन 1996 साली प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक व शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याचे प्रशिक्षक पंडित प्राणनाथ यांचं निधन झालं. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलला देखील पाहू शकता किंवा अँकर FM आणि स्पॉटिफाय म्युझिक ॲपवर रेडिओ MPSC गुरु हे पॉडकास्ट देखील ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात.